रेवती वालझाडे, सप्रेम मराठीच्या लोकसभा अपडेट्स मध्ये आपले स्वागत। महागाईची झळ सर्वच क्षेत्रात बसत असताना आता टॅक्सीने मुंबई ते नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर भार पाडलाय। टॅक्सीच्या प्रकारानुसार आणि अंतरानुसार ही दरवाढ 50 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत होणार आहे। मुंबईहून नाशिक, शिर्डी, पुणे या 3 मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी टॅक्सी आणि निळी सिल्वर एसी टॅक्सीच्या प्रवास भाड्यात सुधारणा करण्याची मान्यता मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत दिली आहे। मुंबई टॅक्सी संघटनेने केलेल्या मागण्या लक्षात घेऊन खटुआ समितीच्या अहवालानुसार भाड्यात सुधारणा करण्यास ही मान्यता दिली आहे। पुढील महिन्यापासून नवीन भाडेवाढ लागू होणार आहे। नव्या भाडेवाढीनुसार नाशिकसाठी एसी टॅक्सीसाठी प्रवाशांना 100 रुपये, शिर्डीसाठी 200 रुपये जास्त द्यावे लागतील। तसेच मुंबई पुणे प्रवासासाठी एसी साध्या टॅक्सीसाठी 50 रुपये जास्त द्यावे लागतील। मुंबई नाशिक वातानुकूलित टॅक्सीसाठी सध्या प्रति प्रवासी दर 475 रुपये आहे। नव्या दरानुसार 575 रुपये मोजावे लागणार आहे। तर मुंबई शिर्डी वातानुकूलित टॅक्सी सध्या 625 रुपये दर आहेत, तर नव्या दरानुसार 825 रुपये मोजावे लागणार आहेत। मुंबई पुणे सध्या टॅक्सीचा प्रति प्रवासी दर सध्या 450 रुपये आहे। नव्या दरानुसार 500 रुपये द्यावे लागणार आहे। तसेच मुंबई पुणे वातानुकूलित टॅक्सीसाठी प्रति प्रवासी दर सध्या 525 रुपये आहे, तर नवीन दरानुसार 575 रुपये मोजावे लागणार आहेत। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन माहिती मिळवण्यासाठी सप्रेम मराठीला फॉलो करा।